एक क्षणाचा धीरा. नमस्कार. आज आपण यंत्रांच्या जगात दडलेल्या एका अदृश्य पण अत्यंत महत्त्वाच्या शक्तीबद्दल बोलणार आहोत. ही शक्ती म्हणजे गती नियंत्रित करण्याची कला. चला तर पुली आणि क्लचच्या या जगात लपलेल्या अभियांत्रिकी कौशल्याची ओळख करून घेऊया. कधी विचार केलाय की एकच मोटर एखाद्या मोठ्या गुंतागुंतीच्या मशीनला कशी काय चालवत असेल? किंवा त्या मशीनचा एक भाग चालू असताना दुसरा नेमका कसा थांबतो? गंमत म्हणजे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी साध्या सोप्या पण भन्नाट मेकॅनिकल आयडियाजमध्ये लपलेली आहेत. चला तर मग याच्या मुळाशी जाऊया. बघा, कुठल्याही मशीनमधलं सगळ्यात मोठं चॅलेंज काय असतं? ते म्हणजे पॉवर ट्रान्समिशन, म्हणजे शक्ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवणं. हे इंजिनिअरिंगमधलं एक मूलभूत आव्हान आहे, ज्यावरच अख्खं मशीन उभं असतं. आणि ह्या मोठ्या आव्हानावरचं एक अगदी सोपं आणि खरं सांगायचं तर एक सुंदर उत्तर म्हणजे पुली. पुली म्हणजे काय? तर एक चाक जे बेल्टच्या मदतीने शाफ्ट आणि बेल्टमध्ये पॉवर पोचवतं. दिसायला अगदी साधं, पण याचं काम प्रचंड महत्त्वाचं आहे. आता या पुलीची रचना बघूया. एकदम सोपी आहे. यात 3 मुख्य भाग असतात. पहिला रिम, म्हणजे बाहेरचा भाग ज्यावर बेल्ट फिरतो. दुसरा हब, जो मधोमध असतो आणि शॅफ्टवर बसतो. आणि तिसरे आर्म्स, जे या हब आणि रिमला जोडून ठेवतात. या तिघांमुळेच एक मजबूत, परफेक्ट रचना तयार होते. पण इथं एक प्रॉब्लेम आला. साध्या सरळसोट सपाट पुलीवर बेल्ट टिकायचा नाही, तो सारखा घसरून खाली पडायचा. मग आता काय? इंजिनियर्सना यावरही एक जबरदस्त तोडगा काढावा लागला, ज्यामुळे बेल्ट जागेवर टिकून राहील. आणि इथेच एंट्री होते क्राउन फेस पुलीची. फरक काय आहे? सपाट पुलीचा पृष्ठभाग नावाप्रमाणेच पूर्णपणे सपाट असतो, पण क्राउन पुलीचा पृष्ठभाग मध्यभागी थोडासा फुगीर किंवा गोलाकार असतो. हा छोटासा बदल खूप मोठा फरक घडवतो. आणि हे किती भारी काम करतं बघा. तो जो छोटासा फुगवटा आहे ना किंवा क्राऊन, तो बेल्टला आपोआप सेंटरमध्ये खेचून घेतो. म्हणजे बेल्ट जरी थोडा बाजूला सरकला तरी ही डिझाईन त्याला पुन्हा जागेवर आणते. आहे की नाही कमाल? किती हुशारीने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय. पण थांबा, इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. प्रत्येक गोष्टीत एक बॅलन्स लागतो. हा फुगवटा किंवा क्राऊन जर गरजेपेक्षा जास्त असेल तर तो बेल्टलाच खराब करू शकतो. म्हणजे बघा, इंजिनिअरिंगमध्ये प्रत्येक गोष्ट किती अचूक असावी लागते, अगदी एका लहानशा फुगवट्याची उंचीसुद्धा. ओके, आता पुढचं चॅलेंज. विचार करा, मशीनचा मेन पॉवर सोर्स तर चालू आहे, पण आपल्याला मशीनचा फक्त एकच भाग थांबवायचा आहे. हे कसं करणार? यासाठी एक मेकॅनिकल ऑन ऑफ स्विच हवा होता. आणि याचं उत्तर मिळालं फास्ट आणि लूज पुली सिस्टीममध्ये. नावाप्रमाणेच यात 2 पुली असतात. फास्ट पुली शाफ्टला घट्ट जोडलेली असते. ती फिरली की शाफ्ट फिरणारच. पण लूज पुली, ती मात्र शाफ्टवर मोकळी फिरते. म्हणजे ती फिरली तरी शाफ्टला काही फरक पडत नाही. आता ही सिस्टम काम कशी करते ते पाहूया. जेव्हा मशीन बंद हवा असता तेव्हा बेल्ट लूज पुलीवर फिरत राहतो. पुली फिरतीये पण शाफ्ट शांत आहे. मशीन सुरू करायचंय, मग एका मेकॅनिझमने फक्त बेल्टला बाजूला सरकवून फास्ट पुलीवर आणायचं. झालं. आता फास्ट पुली फिरतीये, तिच्यासोबत शाफ्टही फिरतोय आणि मशीन सुरू. पॉवर कंट्रोल करण्याची ही किती सोपी आणि जबरदस्त पद्धत आहे ना. आता ह्याच फास्ट आणि लूज पुलीच्या संकल्पनेला आणखी पुढच्या लेवलला नेणारी अधिक प्रभावी गोष्ट म्हणजे क्लच. गरजेनुसार पॉवर जोडण्यासाठी आणि तोडण्यासाठी हे एक परफेक्ट टूल आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर क्लच म्हणजे एक अशी रचना जी पॉवर सोर्सला मशीनच्या बाकी भागांशी जोडते किंवा त्यांच्यापासून वेगळं करते. आपण गाड्यांमध्ये क्लच वापरतोच, पण मोठमोठ्या इंडस्ट्रीजमध्येही क्लच शिवाय पान हलत नाही. आणि गंमत म्हणजे पॉवर कंट्रोल करण्याच्या या एकाच कामासाठी इंजिनियर्सनी किती वेगवेगळ्या प्रकारचे क्लच बनवले आहेत बघा. डॉग क्लच, कोन क्लच, एअर क्लच, प्रत्येक प्रकारची डिझाईन वेगळी, काम करण्याची पद्धत वेगळी. यावरून समजतं की एकाच समस्येवर किती वेगवेगळ्या अँगल्सनी विचार केला जाऊ शकतो. तर एका साध्या पुलीच्या डिझाईनपासून ते अगदी गुंतागुंतीच्या क्लच मेकॅनिझमपर्यंत आपण पाहिलं की मशीनमधली गती कशी कंट्रोल केली जाते. हे सगळं पडद्यामागे घडत असतं. आता जाता जाता एक प्रश्न. आपल्या रोजच्या आयुष्यात अशी कोणती अदृश्य इंजिनिअरिंगची जादू आहे जी आपल्या जगाला चालवत आहे? जरा विचार करून बघा.